कहाणीचे नाव पिंपरी बशाला पिंपरी. माझ्या कहाणीचे नाव आहे शेतकरी आणि चिमण्या. मणिअप्पा नावाचा एक शेतकरी होता. तो दिवसभर आपल्या शेतामध्ये कष्ट करीत असे. एके दिवशी त्याच्या शेतामध्ये एका चिमणीने घरटे बांधले. तिला 2 पिल्ले झाली व ती 2 पिल्लासह आनंदाने राहू लागली. थोड्या दिवसानंतर पिकाची कापणी होण्यास सुरुवात झाली. सर्व शेतकऱ्यांची पिके कापण्यास सुरुवात झाली होती. तेव्हा चिमणीचे पिल्लू चिमणीला म्हणाले की आता आपल्याला हे शेत सोडून जावे लागेल. तेव्हा चिमणी आपल्या बाळाला सांगते की नाही बाळा, आताच आपल्याला इथून जाता येणार नाही, कारण की शेतकऱ्याची कापणी करण्याची पूर्वतयारी झालेली नाहीये. नंतर एके दिवशी आणखी शेतकरी म्हणतो की मी शेजाऱ्यांना बोलवतो व माझ्या पिकाची कापणी करून घेतो. पुन्हा चिमणीचे पिल्लू आणखीन एकदा चिमणीला विचारते की आता आपल्याला हे शेत सोडून जावे लागेल. तेव्हा चिमणी पिल्लाला सांगते की नाही, शेतकरी आपल्याला काहीही करणार नाही. आणि चिमणीचे सांगणे बोलणे खरे होते, कारण की त्या दिवशी शेतकऱ्याला मदत करण्यासाठी शेजारी आले नव्हते. नंतर आणखीन एके दिवशी शेतकरी म्हणतो की मी नातेवाईकांना बोलवतो व पिकाची कापणी करून घेतो. पुन्हा शेत सोडून जाण्यासाठी ते चिमणीचे पिल्लू चिमणीला विचारते. पुन्हा चिमणी म्हणते की नाही, तुम्ही स्वस्थ राहा, तुम्हाला इथून जाण्याची गरज नाही. नंतर शेतकरी म्हणतो की आता मी स्वतःच कापणी करण्यास सुरुवात करतो, कारण की शेजारी आणि नातेवाईक आले नव्हते. ते हे बोलणे ऐकल्यावर चिमणी आपल्या पिल्लांना सांगते की आता आपल्याला हे शेत सोडून जावे लागणार. त्याने 2-3 दिवस वेळेस फक्त म्हटलं की आज कापणी करूया, उद्या कापणी करूया, पण त्याने केली नाही, कारण तो शेतकरी शेजारी आणि नातेवाईकांवर अवलंबून होता. आणि त्याने स्वतः नंतर त्या पिकाची कापणी करण्यास सुरुवात केली. आपल्याला यातून हे तात्पर्य मिळते की जो दुसऱ्यांवर अवलंबून असतो तो आपल्या आयुष्यात कधीही यशस्वी बनू शकत नाही. जो दुसऱ्यावर अवलंबून असतो तो तेथेच संपतो किंवा संपतो.